गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे। मात्र आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून पवार गटात उघड दोन गट पडल्याचं दिसतंय। ही संभ्रमावस्था एकदाची संपवून टाकावी असं जाहीर आवाहन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। तर एका प्रवक्त्यांनी विलीनीकरणासाठी थेट सुप्रिया सुळे यांनाच पत्र लिहिलंय। पाहूयात। कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, एकत्र आलेले आहेत ते काही त्यांच्या संस्थात्मक कामासाठी एकत्र आहेत। पक्ष विलीनीकरणावरून पवारांच्या राष्ट्रवादीत उभी फूट। पुरोगामी कार्यकर्ते भाजप सोबत सत्ता संगत करण्यास अनुत्सुक। काही आमदार भाजप सोबत सत्तेत जाण्यासाठी आग्रही। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत मनोमिलनाचे वारे वाहत आहेत। राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची बातमी थेट मोठ्या पवारांनीच फोडल्यानं त्यांच्या पक्षातील पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली। जितेंद्र आव्हाड, प्रशांत जगतापांसारखी मंडळी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, तर अनेक कार्यकर्ते यावर लवकर निर्णय घेण्याची मागणी करतात। विकास लवांडे यांनी पवार कुटुंबानं ही संभ्रमावस्था संपावी असं थेट आवाहनच केलंय। प्रश्न आहे, पवार साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, या पक्षाचे युवा नेते रोहितदादा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, या चार व्यक्तींकडनं, या चार नेत्यांकडनं समस्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना ठाम भूमिका काय आहे याची वाट पाहत आहेत। दुसरीकडे अंकुश काकडेंसारखी मंडळी मात्र पक्षाची सद्यस्थिती नजरेसमोर ठेवून अजितदादांसोबत जाण्यासाठी आग्रही दिसत आहेत। यासाठी त्यांनी थेट सुप्रियाताईंनाच पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे। या पत्रामध्ये मी सध्याची आपल्या पक्षाची परिस्थिती, इतर पक्षांची परिस्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या गोष्टींचा परामर्श केलाय। काही हितसंबंधी कार्यकर्ते, नेते या दोन पक्ष जर एकत्र आले तर त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते। त्यातच वायबी चव्हाण सेंटरमध्ये आज पवार काका पुतणे एकाच मंचावर आले। यावेळी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांच्या भाषणादरम्यान दोघांमध्ये संवादही झाला, त्यामुळे एकत्रीकरणाच्या चर्चांना बळकटी मिळाली। शरद पवार खरं तर पुरोगामी विचारांचे पाईक मानले जातात, किंबहुना त्यासाठीच ते अजितदादांसोबत सत्तेत गेले नाही। मात्र आता पक्षातलाच एक मोठा गट सत्तेसाठी अजितदादांसोबत जाण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारे दबाव टाकू लागला। त्यामुळे शरद पवारांनी याबाबतचा निर्णय थेट सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात ढकलून दिला। आता आगामी पक्ष बैठकीत विचारधारा तग धरते की सत्ता जिंकते हेच पाहायचंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।